हंसेगा, तू जो छूटा तो कौन रहेगा, तू चुप है तो ये डर लगता है, अपना मुझको अब कौन कहेगा, तू ही वजह तेरे बिना बेवजह। आलो की नाही मी बरोबर, तुम्हाला मला भेटायचे होते ना. माझ्यावर बातमी टाकली की लगेच वाढत होते, त्यामुळेच लोकांना माझा नाद लागतो. मी कोण आहे माहिती आहे ना. तुला जग प्रत्येक व्यक्ती आज माझ्याकडे येत आहे. सगळे माझ्यासाठी वेळ झाले आहेत. मी आहे व्हॉट्सअप. सकाळी उठल्या उठल्या माझे 2 मिनिट पाहिल्याशिवाय लोकांचा दिवस सुरूच होत नाही. माझ्यावर लास्ट सीन लपवणारे आहेत, पण माझी गरज कधीच लपवू शकत नाही. माझे नाव आहे गुगल. मला जगातली सर्व गोष्टी माहीत आहेत. माझ्या नजरेतून काहीच सुटत नाही. मी राजा आहे, या जगाचा राजा. मी तुमची विचारशक्ती हिरावून घेतो. तुम्हाला काहीही त्रास न होता तुमच्या प्रश्नांची उत्तरं माझ्यामुळे मिळतात. आय एम द किंग, राजा, या जगाचा राजा. Don't keep too many photos. 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 मंडळी, ओळखलं का मला? मी आहे तुमचा इंस्टाग्राम. सगळ्यांना मोहित करणारा, विशेषतः तरुणांना. याला त्याला आणि याला सुद्धाही माझ्यावर सगळे त्यांचे पर्सनल फोटो रील्स टाकतात आणि किती लाईक्स मिळाले हे पाहण्यात वेळ घालवतात. मी खूप आकर्षकपणे पेश होतो. अगदी बिझनेसची जाहिरात सुद्धा लोक उगाच का इंस्टाग्राम करत राहतात, कारण की मी आहे सोशल मीडियाचा रॉक स्टार. नमस्कार मंडळी, माझं नाव आहे फेसबुक. लोक माझ्यावरती खूप प्रेम करतात, कधी कधी थोडं जास्तच. तुम्हाला माहितीये इथे काय होतं? सगळ्यात आधी फोटो. अरे वा, उठल्या उठल्या फोटो, झोपायच्या आधी फोटो, जेवणाचा फोटो आणि तर मांजरेचा देखील फोटो टाकता आणि बोलता माझा सोनू बाबू. मग येतो स्टेटस. आज खूप ऊन आहे, आज पाऊस पडला, आज माझा मूड चांगला, आज माझा मूड नाही. कधी कधी बोलता आज मी माझ्या कुटुंबासोबत गोव्याला चाललो आहे, म्हणजे चोराला आमंत्रण. लोकांना 2 थिंग्स खूप आवडतात, जे आहे लाईक आणि कमेंट. इथे लोक तर न वाचताच लाईक करतात, बट माझ्यावरती फोटो स्टोरी टाकल्याशिवाय राहत नाही. Crazy,
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे माझ्यात स्वतःला विसरून जातात. काय पाहिजे तुम्हाला? गाणी, विज्ञान, रेसिपी, गोष्टी का माहिती, सगळ्याच क्षेत्रात मी आहे. अहो या तुमचे व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करा. दुनिया में लोगों ने दिल अपने फिर थामे, आया हूँ लेकर मैं फिर कितने हंगामे. जरा देख मी पण आले आता. तर या सगळ्यांचा रिअल टॉक ओळखा. मी कोण? मी तुम्हाला पूर्णपणे माझ्यावर अवलंबून ठेवतो. शाळेचे प्रोजेक्ट, मोठ्यांचे प्रेझेंटेशन्स, सॉंग्स, ईमेल्स, मेसेजेस सगळे मी एका क्लिकवर देतो. हा हा हा. मी ChatGPT. आई मला हे शिकव ना. का? तुझ्या टीचरने हे शिकवलं नाहीये का? शिकवलं होतं पण मला कळत नाहीये. मी विसरून गेले. हो बेटा, मी आता बिझी आहे. बाबा मला हे शिकवा ना. बेटा, मला ऑफिसला जायचंय आता. आल्यावर शिकवतो, चालेल का? संध्याकाळी बाबा घरी थकून बघून येतात. बाबा तुम्ही मला हे शिकवणार होते ना. बेटा, मी फार दमलोय ग. शिवाय ऑफिसचं खूप काम आहे. तू आईला विचार ना, आई आहे ना घरी. आई मला हे शिकव ना. काय ग तुझी कटकट? आणि थांब. आई मोबाईलवर बिझी, बाबा मोबाईलवर बिझी. मग मी पण माझे प्रश्न गुगलवर टाकते. कशाला माझं डोकं वापरू? मी पण आई बाबांसारखं मोबाईल पाहते, माझे फोटो काढते. अरे बापरे, हे काय झालं? अहो बघा, सोना चक्कर येऊन पडली आहे. डॉक्टरला बोलवा. हॅलो डॉक्टर, आमच्या सोनाला चक्कर आली आहे. तुम्ही घरी येता का? हाँ मैं थोड़ी देर में आती हूँ. कुछ ज्यादा घबराने की बात नहीं. सोना ने अपना ज्यादा समय मोबाइल पे बिताया है, इसलिए वो चक्कर आकर गिर गई. इसे शारीरिक और मानसिक दौर पे शांति चाहिए, स्पेशली सोशल मीडिया से. अगर आप दोनों इसके साथ ज्यादा समय बिताएंगे तो वो जल्दी ठीक हो जाएगी. देखा आपने सोशल मीडिया के इफेक्ट्स. आजकल बड़े, बूढ़े, बच्चे सब लोग मोबाइल पे कुछ ना कुछ देखते रहते हैं, जिससे उनकी आंखों में स्ट्रेन आता है, ब्रेन पे भी स्ट्रेन आता है. खुली हवा में घूमना, गप्पे मारना, लड़ाई करना आज हम सब भूल चुके हैं. सोशल मीडिया राक्षस है. काढतो फोन. मम्मी आणि बाबा आवडतो खेळायला. ये इकडे सोना, खेळूया. या सहाचा अवलंब कराल तर हे प्रश्न आपोआप सुटतील. माहिती का हो हे 6 भ कोणते आहेत? पहिला भ भाषा. स्वभाषेतूनच बोला. यात मातृभाषेला विसरू नका. दुसरा भ भूषा म्हणजे
वेशभूषा. आपले सण भारतीय वेशभूषेतच साजरे करा. तिसरा भोजन. दिवसातील एक भोजन कुटुंबासोबत एकत्र गप्पा मारत करा. चौथा भजन. आठवड्यातून एकदा सगळे घरातील लोक मिळून भजन म्हणा. पाचवा भ्रमण. वर्षातून एकदा कुटुंबाबरोबर किल्ले भ्रमंती, देवदर्शन, यात्रा नक्की करा. रेसॉर्ट नाही बरं का. सातवा भवन. घरातील लोक आनंदी तर घर आनंदी, म्हणून घराबरोबर आनंददायी चिन्ह लावा. जसे ओम, तोरण, दिवा, शुभ लाभ अशी चिन्हे लावून पॉझिटिव्ह